नमस्कार। आता पोलिसांना समजतं की ऐश्वर्या ही सयाजीला भेटायला आलेली होती। आता लगेच पोलीस जानकीला फोन करून सांगतात की ती ऐश्वर्या सयाजी विखे पाटलाला भेटायला आली होती आणि ती त्यांना सांगत होती की तुम्ही काळजी करू नका डॅडा, मी लवकरच तुम्हाला सोडवेन। मी रणदिव्यांच्या घरात जाण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला होता। आता जानकीला ते ऐकून धक्काच बसतो। जानकी लगेच जाऊन सुमित्राला सांगते की पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिसांनी मला असं सगळं सांगितलं आहे। या घरात घुसण्यासाठी ऐश्वर्याने खेळलेला हा एक डाव आहे। या घरात घुसण्यासाठी तिने हा प्लॅन केला आहे। तिने मुद्दाम स्वतःच्या बापाच्या विरोधात साक्ष दिली। पण आई, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढा, कारण आता आपल्याला तिचा खरा डाव कळलेला आहे। तेव्हा सुमित्रा म्हणते ठीक आहे, आता लगेच तिला मी घराबाहेर काढते बघ। आणि सुमित्रा जाऊन ऐश्वर्या मस्तपैकी बेडवर झोपलेली असते, आराम करत असते। तिच्या हाताला धरते, तिला फरफटत खाली आणते आणि म्हणते तुला काय वाटलं, तुलाच डाव खेळता येतात? अगं, बापाच्या विरोधात साक्ष देऊन तू इथे येऊन झोपा काढतेस आणि त्याच बापाला लपून छपून जाऊन भेटतेस आणि म्हणतेस तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला लवकर सोडवेन, त्यांना जामिनावर सोडवणार आणि इथे घरात तू मस्तपैकी मजा करणार आणि मस्त झोपा काढणार आणि आम्हालाच त्रास देणार। असे तुझे डाव असतात। तुला काय वाटलं आम्हाला तुझे डाव कळणार नाहीत? आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातनं, असले डाव खेळतेस? अगं, लाज नाही वाटत तुला? चालती हो म्हटलं तर चालती व्हायचं। आणि तिच्या हाताला धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढते। आता सारंग घरात नसतो, सारंगला हे काही माहीत नसतं। आता ऐश्वर्याला ती घराबाहेर काढते। ऐश्वर्या निघून जाते आणि थोड्या वेळाने सारंग येतो आणि रूममध्ये जातो आणि बघतो तर काय ऐश्वर्या नसते। हाका मारतो, आई आई ऐश्वर्या कुठे आहे? ती म्हणते तुझ्या बायकोला मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढला आहे धक्के मारत। तेव्हा तो म्हणतो का, पण त्यांनी काय केलं? तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते काय केलं? अरे, तिने सयाजीशी जाऊन हात मिळवणी केली, परत इकडे सयाजीच्या विरोधात साक्ष देते आणि तिकडे जाऊन त्यांना सोडवण्यासाठी धडपड करते। याचाच अर्थ ती डाव खेळते आपल्याशी। ती सगळं हे आधीच तिने प्लॅन केलेलं होतं। तिने मुद्दाम स्वतःच्या बापाच्या विरोधात साक्ष दिली आहे या घरात घुसण्यासाठी। तुला कसं कळत नाही रे, तू मूर्ख आहेस का? तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो अगं आई, तू काय बोलतेस हे? तू परत त्या जानकी बहिणीच्या बोलण्यात आलीस। खरंच तुझ्या ना त्या जानकी बहिणीने तुझ्या डोळ्यावर ना पट्टी बांधली आहे, त्यामुळे तुला काहीच दिसत नाही। तू का असं केलंस? का त्यांना घराबाहेर काढलंस? अगं, त्यांनी या घरासाठी स्वतःच्या बापाच्या विरोधात साक्ष दिली आणि तू त्यांनाच घराबाहेर काढलंस। तेव्हा आता सुमित्रा म्हणते जर तुला तिचा इतका पुळका आला असेल ना तर तू सुद्धा जा तिच्यासोबत। ती गेली असेल तिच्या आईकडेच, माहेरीच गेली असेल, जा, तुला जायचं असेल ना तर जा तू तिकडे। आता सुमित्रा ही ऐश्वर्या बरोबर सारंगला सुद्धा घराबाहेर काढते। आता सारंग लगेच धावत धावत तिच्या माहेरी येतो आणि विचारतो ऐश्वर्या आली आहे का? कावेरी म्हणते नाही, ऐश्वर्या इथे आली नाही, काय झालं? तेव्हा सारंग म्हणतो काही नाही आणि सारंग हा ऐश्वर्याला सगळीकडे शोधत असतो। आता सारंग आणि ऐश्वर्या हे रस्त्यावर आलेले असतात आणि आता त्यांच्यावर भीक मागायची वेळ आलेली असते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।